गुरुवारी अहमदाबादमध्ये विमान अपघातात सांगोल्यातील आशा पवार आणि महादेव पवार यांचा मृत्यू झाला. लंडनमध्ये आपला धाकटा मुलगा शैलेशला भेटण्यासाठी पवार दाम्पत्य निघालं होतं. आपला थोरला मुलगा रमेश याचा निरोप घेऊन पवार पती-पत्नी विमानात बसले. विमानात बसल्यावर रमेश यांनी आईवडिलांशी व्हिडिओ कॉलवर संपर्कही साधला आणि त्यानंतर विमानानं उड्डाण केल्यावर कानावर आली ती केवळ दुर्दैवी घटना. पवार दाम्पत्य पहिल्यांदाच विमानानं प्रवास करत होतं, मात्र त्यांचा पहिलाच विमान प्रवास शेवटचा ठरला. गुजरातमध्ये असलेल्या रमेश पवार आणि पुतण्या महेश पवार यांच्याशी बातचीत केली आहे वेदांत निंबे यांनी. अहमदाबादमध्ये गुरुवारी जो विमान अपघात झाला, या विमान अपघातात मूळचे सांगोल्याचे असलेले महादेव पवार त्यासोबतच आशाताई पवार हे दाम्पत्य आपल्या मुलाकडे लंडनला विमानाने जात होते आणि याच अपघात झालेल्या विमानामध्ये ते होते. या सगळ्या संबंधात बोलण्यासाठी त्यांचा थोरला मुलगा आपल्यासोबत रमेश पवार आहेत. तुम्हाला कधी कळलं आणि नियोजन आधीच झालं होतं का त्यांचं? ते आम्ही त्यांना तिथं सोडून आलो एअरपोर्टवरनं आणि त्यांना बसल्यानंतर त्यांचा व्हिडिओ कॉल आमची गोष्ट झाली. परत नंतर फोन ठेवला आम्ही. 15-20 मिनिटानंतर आम्ही न्यूजमध्ये पाहिलं का असं झालंय, तर लगेच आम्ही परत एअरपोर्टला निघालो. लगेच अहमदाबादला गेले? हो, मी आणि माझा भाऊ आम्ही सगळे फॅमिली घेऊन माघारी गेलो. ते काय सांगितलं आता? काय एअरपोर्टला गेलो आम्ही. तिकडनं म्हणलं सगळ्यांना तुम्ही इथं काही नाही आहे, तुम्ही जावा, वाटलं तर सिव्हिलमध्ये जावा. सिव्हिलमध्ये परत तिकडनं आम्ही सिव्हिलमध्ये गेलो. सिव्हिलमध्ये जाऊन आम्ही तपास केली. तर कोण मला इकडं चौकस करा, इकडं चौकस करा, सगळीकडे चौकस केलं पण आम्हाला काही बघू दिलं नाही. परत आम्ही शेवटला कंटाळून 8:30 वाजता DNA टेस्टसाठी माझं ब्लड तिथं देऊन आलो आम्ही. आणि परत म्हणले का तुमचं टेस्टिंग झालं का 72 तासामध्ये आम्ही कळवतो तुम्हाला फोननं. मिळाली आहे बॉडी? काहीच अजून काहीच नाही सांगितलं आम्हाला. पहिल्यांदाच जात होते असं कळलं? पहिल्यांदाच विमानाचा हा प्रवास होता? पहिल्यांदाच होते फिरायला म्हणून. लहान भाऊ म्हणला हाय मी तोपर्यंत तुम्ही येऊन फिरून जावा म्हणून त्यांनी, आणि त्यांची पण इच्छा होती की मी कुठं फिरून येऊ. मुलाशी बोलले नंतर? धाकट्या मुलाशी बोलणं झालं होतं जेव्हा बसताना वगैरे? ते आतमध्ये बसल्यानंतर घाईतनं आम्ही घरातनं निघालो ना, सकाळी घरातनं गोष्ट झालेली त्याच्यासोबत. तिकडचा टाइम आणि इकडच्या टाइम मध्ये खूप फरक आहे. बातचीत भाऊ त्यांच्या टाइम, इंडियाचा टाइम आणि इकडचा युकेच्या टाइम मध्ये खूप फरक असल्यामुळे त्यांना टाइम डिस्टन्स हे बोलणं नाही झालं. खरं 12:30 वाजता त्यांनी आम्हाला बसल्यानंतर फोन करून सांगितलं की बसलो म्हणून आम्ही. आणि त्यानंतर आम्हाला 1:45ला कळालं की प्लेन क्रॅश झाला. तिकीट आमच्याजवळ होती, आम्ही रिकन्फर्म केलं, तेच तिकीट होते. मग आम्ही एअरपोर्टला जाऊन एअरपोर्टला बघितलं, त्यांनी म्हणले नाही, म्हणून आम्ही गेलो सिव्हिलमध्ये आम्हाला 8:30 वाजता पण अपडेट नाही. शेवटला ब्लड रिपोर्ट दिला आणि सगळं जे आहे ते. भावाला कधी कळलं? त्यांना लगेच तिकडं न्यूजमध्ये सगळीकडे झाल्या बातम्या, तेव्हा कळालं त्यांना लगेच. शेवटचा प्रश्न आता, ते काय सांगेल म्हणजे तुमचा जो लहाना भाऊ होता तो तिथे मला वाटतं बिझनेससाठी लंडनला काम करायचा? हो, काम करतो. तुम्ही इथे नडियाडमध्ये आहे? हो ते सुद्धा तुमच्या इथेच राहायचे आई बाबा आपले? हो, माझ्यासोबतच इथंच राहा घरातच. आणि आनंदानं तुम्ही तिथे निघाले होते? हां, किती वेळ लागणार आहे त्यांनी सांगितलं सगळ्या बाकीच्या प्रोसेस? 72 तासात तुम्हाला कळवतो म्हणलंय. तोपर्यंत वाट बघायची? हो. आणि आता मामलतदार, इथला स्थानिक मामलतदार येऊन गेला. त्यांनी सांगून गेला का उद्या बहुतेक 11 डेड बॉडीज डिक्लेअर करणार आहेत, त्याच्यात आपला नंबर कदाचित असू शकते. ज्या मृतदेह आहे त्याची ओळख पटत नाहीये? नाही अजून पटत. DNA टेस्ट चालू आहे ना. होणार नाही. हो. जे काल आम्ही बसलेलो, कालच्या आमच्या ज्या लिस्टमध्ये 58 होते, त्यांची बॉडीवरनं आपण बघून बॉडीची ओळख करू शकत होतो. जे आम्हाला 58 जे दिले ज्या लोकांची डेड बॉडी त्याच्यावरनं. तर आत्ताची जी डेड बॉडी आहे ना, त्यांची ओळख फक्त DNA रिपोर्टवरनंच होणार होती. त्यांचं असं म्हणजे एवढी परिस्थिती होती वाईट की त्यांचं तुम्ही काहीसुद्धा ओळख करू शकत नव्हतं. मग त्यासाठी ते DNAच्या रिपोर्टवरनंच ते पुढचं स्टेटमेंट ते लोक ठरवणार होतं असं.
या विमान अपघातामध्ये या पवार दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे ती आता कुटुंबाद्वारे केली जाते. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह मी वेदांत देव, ABP माझा, नडियाड. पुढची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून आहे. इराण आणि इस्रायल संघर्ष टोकाला पोहोचलाय. इराणच्या न्यूक्लिअर साईटवर इस्रायलनं मारा केल्यावर काल रात्री इराणनं प्रत्युत्तर दिलं. इराणनं इस्रायलवर रात्री जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणनं इस्रायलची राजधानी तेल अवीवसह महत्त्वाच्या शहरांवर मारा केला. त्यामध्ये इस्रायलच्या शहरांची मोठी हानी झाल्याची माहिती आहे. जीवितहानी झाली असावी अशी शक्यता आहे. इराणनं इस्रायलचं अणुसंशोधन केंद्र उद्ध्वस्त केल्याचा दावा केलाय. इस्रायलवर इराणनं जवळपास 100 बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारा केलाय. शुक्रवारी दुपारीही इराणनं इस्रायलवर ड्रोन हल्ले केले होते. इस्रायलमधील जेरुसलेम शहरावरही इराणनं ड्रोन हल्ले केले. मात्र इराणचे ड्रोन पाडल्याचा दावा इस्रायली डिफेन्स फोर्सेसनं केलेला आहे. तर तेल अवीवमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सायरन